श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दर्शन घेऊन केली आरती। राजू शेट्टी यांनी घेतली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट। राजू शेट्टी यांनी केली गणरायाची आरती। पुण्यात गणपती बाप्पा समोर आकर्षक गणेश सजावट। राजगुरुनगर मधील पराळे गावातील शिवेकर कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट। बुलढाणाच्या शेगावात आज ऋषी पंचमी निमित्त भक्तांचा मेळा। शेगावात ऋषी पंचमीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा होतो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भजनी दिंड्या शेगावात दाखल। सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना। गणेश नगर परिसरात मुस्लिम बांधवांची गेल्या 25 वर्षांची अनोखी परंपरा कायम। मुंबईतील ताडदेव इथल्या गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। मुगे कुटुंबाची बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट। वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवाला सेलिब्रिटींची मांदियाळी। अभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अभिनेत्री भारती आचरेकर यांनी घेतलं दर्शन। भंडाऱ्यात 672 ठिकाणी बाप्पाची स्थापना। जिल्ह्यातील 319 गावांमध्ये एक गाव एक गणपती। गणेशोत्सवानिमित्त पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था। सुपारीपासून बनवला पर्यावरणपूरक बाप्पा। वाशिमच्या कामरगाव येथील शेतकऱ्यांचा अनोखा उपक्रम। 9 किलो सुपारीचा वापर करून बाप्पाची 4 फूट उंचीची मूर्ती साकारली। कोपरखरणेतील श्री बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात जगन्नाथ रूपातील गणेश मूर्ती। गेल्या 20 वर्षांपासून मंडळ वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती साकारतं। तर मुंबईत अंधेरीत गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। बोंबले कुटुंबाकडून बाप्पासाठी आकर्षक फुलांची आरास। लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद सुरू। अमेरिकन डॉलरचा हार बाप्पाला अर्पण करण्यात आला। गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ। मुंबई पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था। तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा समोर सामूहिक अथर्वशीर्ष पठण। ऋषी पंचमी निमित्त 35,000 महिलांचं एकत्रित सामूहिक अथर्वशीर्ष पठण। खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित। मुंबईतील अंधेरीत रौंधळ कुटुंबाने साकारला घरच्या बाप्पाला विठ्ठल मंदिराचा देखावा। वारीची आठवण करून देणारा देखाव्याची गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। सिंधुदुर्गात हडकर कुटुंबाकडून अंगणात गणपती बाप्पाचं पूजन। डोंगराचा भाग खचल्यानं कुटुंबाचं मोठं नुकसान। घर उभारण्यासाठी आर्थिक मदतीची प्रशासनाकडे मागणी। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। श्रीवर्धनमध्ये गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। धबधब्यामध्ये गणपती बाप्पाचा देखावा। चंद्रपुरात 384 ठिकाणी एक गाव एक गणपती। जिल्ह्यात गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचं स्वरूप। ग्रामस्थ एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करतात गणेशोत्सव। तर कोल्हापुरातील राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीचा थाट। मिरवणूक मार्ग विद्युत रोषणाईने सजला। मिरवणुकीचे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। हिंगोलीच्या आजे गावात विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना। पर्यावरणपूरक मातीचा गणपती बनवून निसर्गाची हानी न करता संस्कृती जोपासण्याचा संदेश। तर 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन। राज ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या घरातील 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन। कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर 1.5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन। दुपारी 2:30 नंतर मोठ्या थाटामाटात बाप्पाचा विसर्जन सोहळा। छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सवानिमित्त अनोखा उपक्रम। एक गणपती एक झाड एक मंडळ 50 झाडं असा उपक्रम। मुंबईतील चेंबूरमध्ये मडवी कुटुंबियाकडे बाप्पा विराजमान। सुंदर अशी फुलांची आरास करत सजावट केली। तर सांगलीच्या तासगावात 1.5 दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्याची गेल्या 245 वर्षांची परंपरा। ढोल ताशांच्या गजरात रथोत्सव सोहळ्याने बाप्पाला निरोप। केंद्रीय गृहमंत्री दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार। अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। अमित शहा इतर मंडळांनाही भेट देणार। तर जालन्यात आमदार बबनराव लोणीकरांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना। सर्वांना निरोगी सुखी राहू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, लोणीकरांची बाप्पाला प्रार्थना। 1 दिवसाच्या गणपती उत्सवानिमित्त मुंबईत गणरायाची प्रतिष्ठापना। 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 1
जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करण्यात आली। सर्वांना निरोगी जीवन आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, दानवेंचं बाप्पाकडे साकडं। आनंदराव अडसूळ आणि आमदार अभिजित अडसूळ यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, सर्व कुटुंबाने मिळून केली बाप्पाची आरती। केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांची आमदार सुनील प्रभू यांच्या निवासस्थानी भेट, सुनील प्रभूंच्या निवासस्थानी गणपतीचं घेतलं दर्शन। अभिनेत्री श्वेता महाडिकच्या घरी समुद्राच्या देखाव्याची बाप्पाला सजावट, 2 महिन्यात हा देखावा तयार केला। तर रायगडमध्ये गणपती बाप्पाला घराचा देखाव्याची सजावट, बोर्लीमधील भुवड कुटुंबाने साकारला गणपतीला घराचा देखावा। ठाकरे महाराष्ट्राचे शिल्पकार, ठाकरे राज्याचा आणि देशाचा ब्रँड, संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं महत्त्वाचं, फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात, संजय राऊतांची मागणी। कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही अधिकार, मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये, संजय राऊतांचं मत व्यक्त। गेले 10 वर्ष जातीजातीत भेदभाव करण्याचं काम, असं चित्र राज्यात कधीही नव्हतं, संजय राऊतांचा आरोप। धाराशिवमध्ये बोगस मतदार नोंदणी प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर संशय, दोन्ही प्रकरणाचा योग्य तपास न केल्याचा खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। नागपुरात वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली भेट, नातेवाईकांना मदतीची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीनं पूर्ण। डीजेची भीत भेदण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधनाची गरज, डीजे मुक्ती देगा देवा अशी प्रार्थना केली तरच गणेशोत्सवाची शान वाढेल, सामनातून सुज्ञ नागरिकांना आवाहन। आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली राबवला जाऊ नये, त्यामागे स्वेच्छा आणि स्वहिताचा विचार असावा, हेच खरे स्वदेशीपण, सरसंघचालक मोहन भागवत यांचा आत्मनिर्भरतेचा नारा। रत्नागिरीत नितेश राणेंचे बॅनर्स, आम्ही ओरिजिनल अशा आशयाचे बॅनर, उदय सामंत यांच्या मतदारसंघात बॅनर। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात बंदोबस्त तैनात, आझाद मैदानात दंगल नियंत्रण तैनात, 200 पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती। शिवशाहीर दिलीप सावंत मुंबईकडे रवाना, मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी खास पोवाडा सादर करणार। तर नाशिकमध्ये मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा आंदोलकांची बैठक, उद्या सकाळी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत परभणीचं पूर्णा मार्केट यार्ड बंद, आंदोलनाच्या समर्थनार्थ 2 दिवस व्यापाऱ्यांकडून बंद। मनोज जरांगे पाटलांकडून चर्चेचा अद्याप प्रस्ताव नाही, मनोज जरांगेंनी भेटण्याबाबत इच्छा व्यक्त केल्यास मराठा आरक्षण समिती भेटण्यास तयार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या वेळेत शिथिलता द्यावी, मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची डीसीपींना पत्र लिहून मागणी। चंद्रपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर, 56 निवडणूक विभाग आणि 112 निर्वाचक गण निश्चित। तर पुण्यात गणेशोत्सवात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लेझर बीम लाईट वापरावर बंदी, यंदा लेझर बीम लाईट मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यावर भर। पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची बदली रद्द, महिला अधिकाऱ्यानं राजकीय पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या बदलीचा आदेश दिला होता। उत्पादन शुल्क विभाग मर्यादित परीक्षेत घोटाळ्याचा संशय, परीक्षा रद्द करून चौकशीची रिपाईचे सुरेश मानेंची मागणी, या संदर्भात अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला होता। नाशिकहून निघालेला वोल्वो वंजारपट्टी नाक्यावर वाहतूक कोंडीत अडकला, 1 तासात वाहतूक पोलिसांना वोल्वो बाहेर काढण्यात यश। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना, मावळमधूनही मोठ्या संख्येनं समाज बांधव आंदोलनात सहभागी। मनोज जरांगेंच्या भूमिकेबाबत सिंधुदुर्गवासियांकडून आभार व्यक्त, आंदोलन सुरू राहिल्यास गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्गवासीय मराठा समाज आंदोलनात सामील होणार,
समाज नेते सुहास सावंतांची माहिती. तर नांदगावमधून सकल मराठा समाज कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना. मराठा आरक्षणाचा गुलाल अंगावर घेऊनच परतणार मराठा बांधवांचं वक्तव्य. बेलगावच्या बेलेश्वर संस्थानात उत्तराधिकारी आणि सचिवपदी महंत शांती ब्रह्म तुकाराम महाराज भारती यांची निवड. लिंबा गणेश मध्ये भाविकांकडून भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन. आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्यावी, मनोज जरांगेंची मागणी. मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या वेदना समजून घ्याव्या. तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचं आव्हान. मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. मनोज जरांगे थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा काल जुन्नरमध्ये मुक्काम. तर मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आझाद मैदानात दाखल होण्यास सुरुवात. साधारण महिन्याभराचं साहित्य आझाद मैदानावर दाखल. तर गंगापूर धरणावरून सीप्लेन सेवा सुरू करण्यास परवानगी. उडाण योजनेअंतर्गत सेवा सुरू होणार. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून हिरवा कंदील. डिसेंबरमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली शक्यता. कोणत्याही परिस्थितीत मालमत्तेचं नुकसान होणार नाही, तसंच अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं पोलिसांना हमीपत्र. पैठणमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महादेव मंदिरात महाभिषेक. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश यावं अशी प्रार्थना. अमरावतीत दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार. केंद्र सरकारच्या विड्स या योजनेतून ही उभारणी. नैसर्गिक आपत्तींची पूर्व माहिती मिळणार. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक नियमांमध्ये बदल. मुख्य मार्गांवर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी. हिंगोलीच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं विविध मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी आंदोलन. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. तर यवतमाळ जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईकडे रवाना. मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या आंदोलनस्थळी भेट देणार. आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्या मुंबईत दाखल होणार. मालेगावात विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. 400हून अधिक जणांनी दिला शिबिराला प्रतिसाद. मराठा आरक्षणासंदर्भात ठाण्यात झळकले बॅनर. जरांगेंच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा. एकच मिशन मराठा आरक्षण अशा आशयाचे लागले बॅनर. तर ऐन गणेशोत्सवात कोल्हापुरात पाणी टंचाई. पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड. शहरात 30 पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा. पालिका अधिकाऱ्यांवर नागरिकांचा प्रचंड रोष. कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. टोलच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खराब रस्त्यांसाठी टोल आकारू नका. कोर्टाच्या आदेशाचं पालन करत टोल वसुली बंद करण्याची मागणी. पनवेलमध्ये पुन्हा हिंदी मराठी वाद समोर. गोदरेज बिल्डिंग मध्ये हिंदी मराठी वाद. हिंदी बोलणाऱ्या रहिवाशांची दादागिरी. नाशिकच्या देवळालीत घरावर कोसळलं पॅराशूट. देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला गावातील घटना. नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान करत होता नियमित सराव. गणेशोत्सवासाठी आलेल्या प्रवाशांची विलवडे स्टेशनवर गैरसोय. दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म नसल्यानं प्रवाशांची गैरसोय. प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त. अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरणात 92% जलसाठा. धरणाचे 3 दरवाजे उघडले. वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. भंडाऱ्यात पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. भात पिकाला नवसंजीवनी. तर लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात कासार शिरसी मंडळात मुसळधार पाऊस. कासार शिरसी ते कोराळी मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक काही काळासाठी बंद. शेतीचंही मोठं नुकसान. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे उघडले. दुपारपासून जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडमध्ये पुन्हा पाऊस.
मांजरा धरणाच्या 6 दरवाजातून मांजरा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. तर गडचिरोलीतील भामरागडमधील पूर ओसरलाय, पर्लकोटा नदीवरील पुलावरून वाहतूक सुरळीत झाली आहे. लातूरमध्ये मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडलेत, मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. तर राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, धरणाचा 3 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडलाय, धरणातून 2928 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सिंधुदुर्गात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. नाशिकचं गंगापूर धरण 98% भरलंय, जिल्ह्यातील 12 धरणं 100% भरली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात 8 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढलाय, धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून 8640 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी. चीनमध्ये सुमारे 1,84 कोटींचं नुकसान, तर पाकिस्तानात पावसामुळे 300 नागरिकांचा मृत्यू. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा, तर काही राज्यांमध्ये जोर वाढण्याचा इशारा. लातूरमध्ये उदगीर तालुक्यातील बोरगावला पुन्हा पुराचा फटका, लेंडी नदीच्या उपनदीला पूर, जनजीवन विस्कळीत, गावात पुराचं पाणी शिरल्यानं गावाचा संपर्क देखील तुटला. तर लातूरमध्ये भंडारवाडीतील रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले, रेणा नदीपात्रात 629.22 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, नदीकाठवरील गावातील नागरिकांना खबरदारीचं आवाहन आहे. नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार आहे, धर्माबाद तालुक्यातील शिरखोड हा पूल पाण्याखाली गेल्यानं 4 गावांचा संपर्क तुटला, पावसामुळे नदी नाल्यांना पूर. सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवलाय, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या 41 वर, भूस्खलनात किमान 20 लोक जखमी, शोधकार्य सुरूच. लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प, जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक बंद, नागरिकांना पुलावरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.